मोठ्यांपासून छोट्या सगळ्यांना माझा नमस्कार. पोचलो कन्याकुमारीला, रात्रीच पोचलेलो. लेट जायला गाडी. हे हॉटेल आहे. हॉटेल चांगलं आहे. जर हॉटेलचा जर पत्ता बघायचा असेल तर हा पत्ता आहे. यांचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं आहे. नक्की या. आम्ही दोन ब्लॉक घेतले, 2 रूम घेतले. हे एंट्रन्स आहे. ग्राउंड फ्लोअरलाच घेतले ॲक्च्युली. G2 घेतलाय आणि त्याच्या समोरचा G5 घेतलाय. असे 2 रूम घेतले. प्लस पॉईंट यांना लिफ्ट पण आहे. एक चांगली क्वालिटी भेटली आहे. आता समुद्राच्या इथं जायचंय, प्लॅन ठरतो कसा काय करायचं काय नाही. समुद्राच्या इथं जाऊ, नाही तर दुसरीकडे कुठं तरी जायचंय, बघू. आता इथं झाले लेडी बिडी, आई बाबा यांचं बाकी आहे, तर बघू. भाई मला मेडिकल म्हणून गोष्ट व्हायची आहे. मला आता फेसवॉश घ्यायचं आहे. मेडिकल 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 मेडिकल. वाव, चांगलं इकडे. जेवायचं म्हटलं नको. अंकल मेडिकल किधर है? इधर सामने. ओ थँक्यू. भाई इथं समज मेडिकल आहे. मेडिकल मध्ये एक वस्तू घ्यायची आहे, मग पण तुम्हाला भेटतो. वस्तू हवी ती इथं भेटलीच नाही मला. भाई इकडचं कन्स्ट्रक्शन बघा किती सही आहे. बघा 2 रस्ते जात आहे आणि बिल्डिंग अशी आहे ना, ती अशी झाली आहे. चांगली गोष्ट. इथं पण हॉटेल आहे. हा क्लासिक हॉटेल वाटतोय मला समोरचं. आता बाहेरच थांबतो, जास्त काय आत जात नाही. निघालो रूम म्हणून. आता सगळे पब्लिक 3 4 5 मोजून घ्यावं लागतं रोज एक एक. बीचवर जायचंय. बीचवर जायचंय वाटतं मला. मी प्लॅन नाही केलाय, यांनी प्लॅन केलाय. काय माहिती कुठं जायचंय. तो जिथं म्हण तिथं जावं लागेल. कन्याकुमारी. इकडचे मंदिर आहे ना, खूप बघण्यासारखं आहे. आता एक मंदिर येते, हे मंदिर एकदम बघण्यासारखं आहे. तिकडे पैसे दिले तर तो पैसे मागू द्या. असा शॉर्ट झालाय. जे बुक केलं ते थोडासा प्रॉब्लेम आला. इथं मंदिर बघा पहिले कसं आहे. मंदिर एक नंबर आहे. इकडे बसेस थांबता हॉटेलच्या बाहेर. इथं बस पार्किंगच आहे. कन्याकुमारी. सी बीचच्या जवळचं मार्केट आहे. समोर कोणाची ती मूर्ती आहे, माहित नाही. मार्केट आहे, मोठं मार्केट आहे. कसली लाईन आहे?
आम्हाला कळला ना जाऊन आला आम्हाला माहिती पडायला पाहिजे मोठी लाईन आहे हो. लाईन खूप मोठी आहे. वाव. ओ भाई चालू आहे. ते राहिलं टेम्पल आणि ती तिथं मूर्ती आणि तिथं चर्च पण आहे. मंदिरामध्ये जायचं की नाही एंट्री केलतोय. बीचवर पोचलोय. चांगलं आहे. उद्या नाही तर आज आपल्या तिथं जायचं आहे. ते जर तुम्हाला दिसतंय ते स्वामी विवेकानंदचे गुरु त्यांचं आहे ते. आणि हा एंड आहे कन्याकुमारी एंड. तिकडनं पुढे काहीच नाही दिसणार बस. फक्त हे 2 टाउन दिसणार आणि तो एक छोटा बस. आता पाडायचं मस्त. आज नाही तर उद्या जायचंय. तिथं असे फोटोशूट पण करायचे आणि खाली पण उतरायचं. फोटोशूट इम्पॉर्टंट. असा कॅमेरावाला नाही घेतलाय स्वतःच आहे मी. फोटो काढले माझे जवळ. आता या दगडांवर जाऊन उभं राहायचंय. भाई कपडे आणायला पाहिजे होते. रास उचलून फोटो पण काढू. समजला असं वाटतंय लांब सेतूवर आलो. सेतूच वाटतंय आपण एक. आता उतरायचंय खाली. उतरलोय.
थंडगार पाणी एकदम. हा एक नंबर. भारी वाटतं. भारी मजा येते. येते मजा. हो भरपूर. खूप खूप. चिल्ले पिल्ले. भारी वाटतंय ना इथे येऊन. कन्याकुमारी येत असेल तर हा पॉईंट कुणीच मिस नका करू. तो भारी लागेल. एकदम भारी वाटतंय. पाणी अख्खं ते तिथपर्यंतून जात आहे. व्ह्यू पण भारी आहे. जे स्वामी विवेकानंद जे गुरु होते त्याचा स्टॅच्यू तो बनवलाय. ते तिथं उद्या जायचंय. आज नाही, आज कॅन्सल केलंय. तिकडचं बांधकाम चालू आहे. पण तिथं रात्रीची लाइटिंग लावतं ते एकदम भारी दिसतं. भाई तिथं लाट खूप मोठी मोठी येते. आली 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 आली. आता नाही आली. बॅड. वीस मिनिटामध्ये अख्खा वेदर चेंज झालं. फक्त 20 मिनिटात. पहिले आल्यावर सगळं ऊन होतं. बाबा निघालं. आता ऊन नाहीये. आता थंडगार झाले. पाऊस. वर जाऊ आता. देवा तुझी लांब लांब पळाले. इथं बसतो. असं वाटतंय की इथंच येऊन जावं कायम स्वरूपीचा. इकडची हवा बिवा सगळं असं इमेजिन का जर रोज इकडे डेली येऊन स्विमिंग करायची. रोज आंघोळ, रोज स्विमिंग. भारी वाटत. चला आता हॉटेलवर जायचंय. झाले इकडचं बघून. तिकडे उद्या जायचंय. आज नाही की आजचा प्लॅन नाही येतो. उद्याचा प्लॅनिंग मध्ये येतो. चला बाय. आता डायरेक्ट तुम्हाला हॉटेलची इकडे भेटतो. नाही तर दुसरीकडे कुठं जायचं असेल तिथं भेटतो. कारण की मी प्लॅन केला नाहीये. हे ह्यानी केला बघ. मग दादानी प्लॅन केलाय. जो केलाय तो त्याच्या हातात होता आज सगळं. भाई पाऊस चालू झाला. इथे 2-3 फोटो काढले. तो असा फोटोशूट झाला. आणि आता पाऊस चालू झालाय. देवा टेम्पल मध्ये बाहेरून दर्शन केलं की वाटलं पाऊस चालू होईल. आणि इकडचा नजारा बघून घ्या. असं जर पुण्यामध्ये राहिलं असतं ना एक नंबर. डेली येऊन बसलो असतो मी तर. कॅमला. आणि इथं टुरिस्ट प्लेस पण फेमस आहे. आणि इकडनं 2 वाजता बस जायचंय. ते आई बाबा कुठं राहिले. ते राहिले आई बाबा. भारी वाटलं. पाऊस पण यायला चालू झालाय. बघा गेलं चष्मा पाणी साठलं.
निघता निघताच पाऊस चालू झाला आणि समुद्र अख्खं पावसाने अख्खा भरलं गेले तिकडनं. बाबा लवकर पाऊस चालू झाला. भिजलोय थोडाफार, जास्त नाही भिजलोय, थोडाफार भिजलोय. आई बाबा ते गेले पुढं आणि आम्ही मागे राहिलोय. असं पण भिजलोच आहे, तसं पण भिजायचंच आहे. काही टेन्शन नाही लेणे का चिल्ल आहे घालायचं. आता एक हॉटेलवरच पोचायचे, आता एक हॉटेलच भेटतो कारण की मग कॅमेरा पण ओला होऊन गेला. काही तो उभे सगळेजण आमची वाट पाहत, म्हणजे आम्ही फोटो काढत बसलेलो ना, आम्हाला उशीर झाला. चला 1 2 3 1 2 3 4 आहे 4:40 झाली. आता डायरेक्ट नाश्ता करायचा. प्लॅन चेंज, लगेच प्लॅन चेंज होतो इकडं. पहिले हॉटेलवर जायचं होतं, नंतर नाश्ता. आता पहिले नाश्ता नंतर हॉटेल. चला पाऊस चालू झाला. आता कुठंतरी जपावं लागेल पहिले. असं पण भिजलोय, तसं पण भिजायचंच होतं. समुद्रामध्ये जाऊन आंघोळ करायची होती, देवाने अशीच आंघोळ करून दिली. हेड्स ऑफ गॉड्स. चला आता भेटतो पाव. मोबाईल पण ओलं होऊन जाईल, नाही तर थोडासा लपतो मी. हा लपतो बाय वा, ओलं होऊन गेलो. झाला आणि इथं नदी बघा. असं वाटतच नाही की एप्रिल मध्ये आलोय मी, असं वाटतंय पावसाच्या सीझन मध्ये येऊन गेलोय. नदी वाटली नदी. आणि आता जायचं हॉटेलवर. असं वाटत पण नाही इकडे की मी माझ्या टायमिंगला मी सांगतो मला बेस्ट आहे. म्हणजे जास्त ऊन आल्यापासून इथं ऊन मला जास्त काय भेटलं नाही आहे. जे फिरायला गेलो तिथं पण पाऊस पडूनच जायचा आणि इथं पण पाऊस पडलाय बघा. झाली एक नंबर आहे. ज्यांना काही घ्यायचं असं इकडनं घेऊ शकतात. मी तर काही घेत नाही. आणि इथं टॅटू आहे तुम्हाला खूप भेटून जातात. तिथे एक टॅटू आहे, बॅक साईडला एक घ्या, तिथे एक टॅटूवाला आहे. टॅटू आहे ती कमी नाही, टॅटूवाला भेटून जाईल. चला आता लुंगवर जायचं डायरेक्ट. हॉटेलवर आता झोपायचं आहे. उघडलं देवा. एक दोन सीन ओम साईराम. चला आता असं पळतो आता आणि मग झोपतोच मी. पळतो म्हणतो तुम्हाला आणि 2 वाजताच भेटतो तुम्हाला डायरेक्ट. घेतलंय फक्त सेल्फी स्टिक बाकी होती, ती पण घेतो. घराची चावी समोरचं पण वेळ उघडाय जाऊन द्या. ते तिथं बोली कळताय. ॲक्च्युली सीन असा आहे की जो प्रॉब्लेम होता गाडीवाल्याने कॅन्सल केलं की तो नाही म्हटला. आता ज्या बसने लागल्या आलो ती बस कॅन्सल केलं आहे. मी लावून घेतो आणि नंतर तेव्हा तुमच्याशी बोलतो परत, कारण की माझ्याकडनं लागलं जात नाही आहे. तेव्हाच बोलतो. एवढा पॅकेज आहे, आत्ता बुक केला आहे. एवढी पॅकेजवर आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 2000. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन घ्या, ते देतील सगळ्या सुविधा आहेत. गाडी आता 3 वाजता आहे. अजून 1 तास काढायचा आहे. कसा काढून घेऊ.
मी जास्त फोटो बिटो पण काढून घेऊ. नवीन जायचं आता फोटो बिटो बीट करून घेतो. हॉटेलवर आलो आहे. 3 वाजताचं सांगितलं आहे त्यांनी, 3 वाजता. तर 3 वाजताच जाऊ. थोडासा अलार्म करू आणि चला काय. पहिला जो बुक केलं मी बोललो तुम्हाला, पहिलं बुक केलं ते कॅन्सल केलं आम्ही, कारण की त्यांनी फसवलं आम्हाला. खूप मोठा सीन आहे तो, सांगत नाही तुम्हाला. फसवलं त्याने, ड्रायव्हरने फसवलं. ॲक्च्युली ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं नव्हतं काय कसं आहे. ड्रायव्हरने फसवलं. हॉटेल चांगलं होतं, सगळं तिकडचं चांगलं होतं, फक्त त्या ड्रायव्हरने फसवलं. त्याने फक्त पिक करायचं, फक्त त्याने तिकडनं पिक केला आणि इथं ड्रॉप केला. आणि तो बोलला म्हणजे आता 2 दिवस इथं राहणार आहे ना, तर काल पाठी 4 वाजता इथं आलो. तर तो ड्रायव्हर बोलला की आता ड्रायव्हरला कॉल लावला मी. ड्रायव्हर म्हणतो की सिर्फ हमने पिक और ड्रॉप का किया था, उसका चार्जेस लगा आहे. आणि भेंडी इकडे काहीच सगळं फिरण्यासारखं आहे, पण आम्ही आमचा एक पॉईंट बघून आलो. म्हटलं बाकीचे पॉईंट तो ड्रायव्हर फिरव ना गाडीमध्ये, तर त्यांनी काहीच नाही केलं. जाऊन जे झालं ते झालं. आता एक बुक केलं आहे, हॉटेलवाल्यानेच बुक करून दिले. स्वस्तात आहे. सांग बरं. काल एका मागच्या मिनी बस आहे, माहीत नाही, पण केले काय ते बुक केलं आहे मी पण, मला पण लक्षात नाही आहे. आता थोडासा रिलॅक्स करतो आणि परत तुम्हाला भेटतो मी. आता 3 वाजताच भेटतो. बाय बाय. गाडी आली. गाडी आली, उशीर झालाय, जावं लागेल. गाडी आमच्यासाठीच थांबलेली, ट्रॅफिक जाम होईल म्हणून. ओके, थँक्यू. बाई इकडं थाळ केलरची गाडी. मागे दे ना, हात तर दे. गाडीमध्ये बसलोय, फ्रंटलाच बसलोय, कारण की ब्लॉग कॅमेरामध्ये फ्रंट पण जायचंय. पहिली प्लेसमध्ये कुणीच नाही गेलं, कारण की विनाकारणचा टाईमपास आहे. 20 मिनिट्स विनाकारण टायमाचे. सेकंड स्टॉप नाही जाऊन बघू काय त्याची आहे.
सेकंड इथं आलो आहे. गाडी पार्किंगला टेम्पल सी पण दिसतो आणि टेम्पल का काय फ्लायवर कडनं समजलं आता काय फ्लायवर पण हिंदी का समजलं ते पण नाही समजत. मराठी राहायचं वेळांनी त्याला कॅमेरा पण अलाउड होता. नाही आगे आगे हो गाडी पार्क केली. त्याकडनं जायचं काय आधी काय मग पुढे सांगतो. उतरलो आहे. मला इथं पण सेकंड पे की मला इथं मराठी लोक भेटले. मी ब्लॉगर आहे. मी यूट्यूबवर ब्लॉग अपलोड करतो. तर मला सेकंड असे जण भेटले जे तिथं भेटलेले. त्यांना बाय केलं आणि सेकंड जण की मला इथं भेटलेले. आनंद झाला आता की मराठी जण आहे आमच्यासोबत ट्रिपमध्ये. ह्या तिरुपती बालाजी असं म्हणताय ह्या मंदिरामध्ये असं तो म्हटला. जो ड्रायव्हर होता तो म्हटलाय. तर पुढे काय आणि इकडनं सी बीच पण दिसतंय. चपला काढा. आईला घ्यायला जायचंय. आईला गाडीतून उतरता येत नाही ऍक्च्युली कारण की गाडीचं खूप मोठं आहे म्हणून पहिला आईला घेऊ. चप्पल काढ ना. टेबल नहीं है क्या भैया? चलिए स्कूल मध्ये ठेवून द्या. आयडिया होती ना ती. उतल नीट आता उतरता येईल ना. आता उतरता येईल. आता नको हे करू. चला आता आत मंदिरामध्ये जातो आणि जातो. पहिले एक गोष्ट बघा कन्फर्म करायची. व्हिडिओ इज अलाउड ना. अलाउड ना. ओके थँक्यू. टेम्पल टेम्पल अलाउड ना. नॉट अलाउड. आउटसाइड इनसाइड नॉट ना. आतमध्ये अलाउड नाहीये. ते ट्राय करतो मी लपून छपून काढायचा. जसं मागच्या वेळेस काढले तसंच. आणि ह्या वेळेस आजी दोघी लेट आले. सगळे येऊन गेले. आजी वापस येते. सगळ्यात पहिले थोडं फार टाकलं तरी चालतं. चल भारी प्लेस आहे. बोलतो पटापटा खान की मला एक्साइटेड आहे मी. बोल कसे काय. हा वाव ब्युटिफुल. हे लायले सगळे आता आलो आणि इकडनं सी व्ह्यू दिसतोय. वाव यार. वाव यार सो ब्युटिफुल यार. सो ब्युटिफुल. सो एलिगेंट. आई आणि मग सगळ्यात मागे आतमध्ये एंट्री इकडनं लिहिली आहे. टेम्पलचा असं आहे. पहिले आपण आतमधनं फोटो काढून घेऊ. ते दर्शन करून घेऊ आणि त्यानंतर घेऊ. इकडनं दाखवतो आणि इकडनंच दाखवतो तुम्हाला. माहित नाही आतमध्ये अलाउड आहे की नाही. मी ट्राय करतो. थांबा.
बाई आतमध्ये अलाउड नाही आहे, पण मी सांगून देतो. ट्राय केलाय काढायचा व्हिडिओ, काढलाय. आणि जिथं सकाळी गेलो आपण तोच पॉइंट आहे. इकडनं क्लिअर दिसतो आणि सेतू पण इकडनं दिसताय. इथे एक 2 3 सेतू आहे ॲक्च्युली. जो तिकडचा आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि हे 2 छोटेसे आणि तिथं आपण गेलो. सकाळी जिथं गेलो तिथंच आहे. चांगलं आहे, फिरण्यासारखे. आणि इकडनं सी बीच पण जवळ आहे, अख्खा सी आहे. चांगलं आहे. गुड न्यूज आहे, मी आता व्हिडिओ रिपीट केला त्यामध्ये तिरुपती बालाजीचा व्हिडिओ आलाय. आनंद झालाय मला. आणि इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो कसा आहे परत एकदा. इथं गार्डन टाईप केलंय, तिकडनं समजलंय हे एक देवीची आहे जागा. इथं पण मंदिर आहे कोणतं तरी. पिक्स काढून द्या आणखी नाही माहित नाही, ट्राय करतो. पिक्स काढला, व्हिडिओज काढला पिक्सच्या ऐवजी. बॅक साइड इथं अजून एक टेम्पल आहे. हा टेम्पल बघू कोणाचा आहे, पहिले नाव वाचून घ्यावं. मोस्ट इम्पॉर्टंट इज नेम. केला अलाउड, काढले पिक्स. सगळं हवा खूप आहे इथं. आता खालीच जायचंय, इकडनं हवा पण खूप येते. सगळे ट्रायपॉड पण आणले जातं. हवेमधून सगळं ट्रायपॉड विपॉड सगळं हल्लं जातोय. बघू आता खाली तो उचललोय, पिक्स काढतो जातो. हवा तर खूप आहे इथं, त्यामुळे जो फोकस आहे तो पण हल्ला जातोय अख्खा. हा येत आहे, आई बाबा पण येत आहे. ती समोरची ती गाडी आहे, बस जायचं आहे गाडीमध्ये. तर 3rd प्लेसमध्ये फर्स्ट प्लेस आम्ही नाही म्हटलो ड्रायव्हरला, कारण की फर्स्ट प्लेस म्हणजे फक्त आतमध्ये काय म्युझियम टाईप होतं, पण खास नव्हतं वाटत म्हणून कॅन्सल केलं आम्ही.
सगळ्यांनीच नाही सांगितलं गाडीमधले की नको. टायमिंग आमचा इकडे वाढला, इकडे पिक्स पण फोटो बिटो काढता आले. आता सगळे येईन तेव्हा फोटो बिटो काढू आम्ही. आता बघू फोटो बिटो काही काढायचे असेल तर बाबांचं यांचं फोटो जायचं पण गाडीमध्ये भेटले. झालंय आता बस मध्ये बसायचंय. माझी जागा फिक्स जागा. गाडी नंबर MS30 TN सॉरी MH बोललो. महाराष्ट्र MH तमिळनाडू TN30Z21 एक नंबर नाही बोलत. बोलून टाकतो 7. हा गाडी नंबर. ड्रायव्हर पण बसतोय आता, आम्ही पण बसतोय. जो कोणी तमिळ माय बघण्यामध्ये असेल हे सांगा मला काय लिहिलं आहे यांनी. असं गाडी नंबर असेल. आय होप गाडी. दिस वन क्या है? विच नेक्स्ट साईबाबा. साईबाबा मंदिर. साईबाबा मंदिर. कितना दूर है? साईबाबा के बाद में शिवन ब्रह्मा विष्णू नंतर ठेवून द्यायचं. उसके बाद बस उतना ही. नेक्स्ट राम टेम्पल सनसेट पॉइंट. ओके. ओ वाटलं नव्हतं की तमिळनाडूमध्ये पण साईबाबांचं मंदिर असेल. होतं साईबाबांचं मंदिर. इथं फोटो काढायला अलाउड नव्हतं ते मी कसा आमचा फोटो काढलेला नाहीये. काहीच नाही काढणार, फक्त बाहेरचा व्हिडिओ घेणार बस. आतमधनं काहीच नाही. पण एकदा बाहेरनं व्ह्यू दाखवून देतो तुम्हाला कसा. आतमध्ये अलाउड नाही तर बिलकुल काढणार नाहीये. साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे महान. साई राम साई श्याम साई भगवान शिरडी के दाता सबसे महान. साई राम साई श्याम. झालं दर्शन. मी एक फोटो पिक केलाय. फोटो दाखवून हाय लावलाय मी. तो पण पिक केलाय. पुन्हा सांगू नका. लपचूप काढलाय. अलाउड नव्हतं ते काढलंय फक्त तुमच्यासाठी. लिक्सवर काढलाय तो पण. आता डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं. आता डायरेक्ट बसमध्ये जातो आणि पुढचं जे असेल ते चालू होईल. ती राहिली बस. आता बसमध्ये जायचंय. जायचंय तर पुढचं पॉईंट ऐकला असं तुम्ही. मला लक्षात नाही आता पुढचा पॉईंट. बघू पुढचा पॉईंट कोणता आहे. आणि मी 2 वेळा ठेवलेला त्याने स्वतः ऑटोमॅटिक नाही स्वतःच दिला. चला 1 2 3 ही जागा बेस्ट. इथं आले आणि इथं पाणी पण आहे. कोणतं टेम्पल आहे?
तुला पण टेम्पलचं नाव नाही मग मला पण टेम्पलचं नाव नाही माहित. खाजायला लागले. आणि आता 17 तारीखला या लॉजमधनं निघता. लॉजची साईज तर बघा केवढी मोठी आहे. एक मजला एवढी तर असं नाही. इथे एक आहे आणि तिथं पण एक आहे. ते 2 आहे. 2 टेम्पल्स. चांगले 8 महिने असं ना अलाउड. आतमध्ये तर बिलकुल अलाउड नसेल तर काय इथं मला येत नाही समजा. इथं व्हिडिओ बनवायला आतमध्ये अलाउड का नाही. बघू जुगाड लावून. बस एवढं. आता आतमध्ये अलाउड नाहीये. दर्शन झाल्यानंतरच भेटतो. मी इकडनं फुल ट्राय केला की व्हिडिओ काढायचा पण नाही काढता आला. मला त्यांनी हाकलून दिलं बाहेर. हाकलून दिलं. त्यानंतर समोर हनुमानचं मंदिर होतं. तर मी व्हिडिओ चालू ठेवला कारण की डेअरिंग खूप होती. कसं पण व्ह्युअर्ससाठी दाखवायची की माहिती कसं होतं. दाखवलं आणि तिकडनं बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट त्यांनी बाहेर आउटसाईडलाच पाठवून दिलं आम्हाला. कोण गेलो व्हिडिओ काढायचा. आजच व्हिडिओ आलाय. आलता व्हिडिओ आलाच नाही. आजच्या कोणाचा तरी मेसेज पडला सगळ्या व्हिडिओ गेला. जाऊन द्या आता काय कळता नाही आलं. हे नदी आहे. लिव्हर टाईप बनवलं यांनी. सगळं कोण गेलं ते मीच झालं माझ्याकडनं. मास्क कसं तरी वाटतंय. जाऊन दे चला आता गाडीतच बसतो. माझा ऑप्शन. पॉइंटला आलोय. तर सकाळी गेलो तिथेच आहे. बाई सनसेट पॉइंटला आलोय. भारी वाटतंय. इकडनं पण सेतू गेलाय वाटतं कारण की पुढे आहे ना सेतू टाईप दिसतंय. आता आपल्या ते तिथं जायचंय पुढं कारण की इकडनं सनसेट मी दिसणार नाही. फोटोशूट पण काढायचे. सनसेट पॉइंट आलाय. 1 नंबर पॉइंट आहे. व्ह्यूचं बघा. अख्खा ओशन. फुल ओशन. भारी वाटलंय. 1 नंबर. फुल ओशन.
काही समजलं आलंय. माझा असा प्लॅन चालू आहे की मी या रस्त्याने जाऊ असा खाली, पण नाही कळता येते भाई. काय पण म्हणा, हवा एकदम एक नंबर हवा आली, एक नंबर हवा. जी भारी आहे. आलोय इकडं, कुणा न सांगता आलोय तुमच्यासाठी, खास ब्लॉग बनवण्यासाठी आणि सीनचा माझा पण घेण्यासाठी. एक नंबर आहे. हे बघा अख्खा व्ह्यू. मस्तपैकी असं ओहो ट्रायपॉड जवळ सरी झालं. मला असं वाटतं मी कुठे खाडीबिडीमध्ये आलो होतो. तिकडनं रस्ता तर बंद आहे यार. हा रस्ता आहे चालू आहे, पटापटा जावं लागेल. रस्ता बंद रस्ता, पण आपण जुगाड करण्यात एक्सपर्ट आहे रस्त्याच्या. तिकडनं पण बंद. ओहो प्रॉब्लेम्स फेस करावं लागतील. प्रॉब्लेम्स आलाय, रस्ता आलाय, पण मी तिथं नाही जाणार. मी इकडं पडणार नाही. चांगले एकदम नॅचरल ब्युटी. बाबा बैदळी अख्खी खाली इथं, आणि मी ऐंदळीच्या इथं उभा आहे. आलाय काढून. आता कॉल आला मला घरच्यांचा, कुठे म्हटलं मी आलो 2 मिनिटात थांबा. आता जातो पत शोधत बाबा पण आले मला, आणि बाबा माझ्या मागे झालेले, अशी वाचलो. ट्रायपॉडला काय माहित काय झाले, अचानक खाली वागतोय. हे बघा वाकला पत खाली, काहीतरी लूज झाला असं वाय. हा सीन तर बघा यार, एक नंबर सीन आहे. आता बाबांनी ओरडलंय मला थोडंफार, तुला गरज काय होती सांगून जाता येत नाही का, बळा बोलले मला. आता माहित नाही आजी आई काय म्हणते मला. आईने ओरडलं नाही तर खूप झालं. वाचलोय खूप डेंजर वाचलोय. एवढा डेंजर वाचतोय ना, मला भीती वाटतेय. काही काय बोलायला नको मला. बाबा तर माझ्या संग बोलत पण नाही. बघू सिंजाम डेंजर राहायला. डांग खडके आज वेल्ली ने डोळके जगासी मारी अज वेल्ली ने. खूप दिवसांतर नाही गाणं ऐकलं, चांगलं वाटलं. बाई सनसेटचं नाव घेतलं आणि व्ह्यूज चालू झाले. बघू शकता सनसेटच्या टायमिंगलाच चांगलं वाटतंय. सनसेटच्या टायमिंगला सगळं होत आहे. सनसेटचं तुमच्या समोर नुकता नाव घेतलं
म्हटलं मी ठेवतो डायरेक्ट सनसेटच्या टायमिंगलाच गण, आणि 1च मिनटं झाला की तितक्यात सनसेट चालू पण झाला आहे. चांगली आहे, गोष्ट चांगली आहे. जसं जसं मी बोलतोय तसं तसं होतंय, काही टेन्शन नाही. आणि इकडच्या खरं सांगू का फॅक्ट आत्ताचा, इकडच्या लोकांना मराठीमध्ये तुमच्या संग बोलतोय पुन्हा काहीच समजत नाहीये मी काय बोलतोय काय नाही. मला फक्त आत्तापर्यंत 2 जण फक्त भेटले जे मराठीमध्ये बोलले माझ्या संग. मी घरच्यांना एका साईडला करून दिलेला आणि मी एका पॉईंटवर गेलो की तिकडनं सनसेट अख्खा दिसत होता, नीट दिसत होता आणि व्ह्यू पण एकदम चांगला होता. नंतर घरच्यांचा कॉल आला, ते म्हटली की जिथं असेल तिकडनं लवकर बीचवर येतं, तिकडनं लगेच बीचवर गेलो कारण की घरच्यांचा कॉल येत होता. सेट झाला आहे चालू, टाईम लागेल सनसेटला. एक व्ह्यू बघितला मी, त्या व्ह्यूला उभं राहिलो आहे. आणि पुढं सेतू आहे, जुना सेतू आहे का नवीन सेतू आहे मला काहीच आयडिया नाही आहे. माझ्या मते जुनाच सेतू असन, त्या कंटला कोण नवीन सेतूमध्ये बनवत असन. जागा पण मी एकदम परफेक्ट शोधली, असं टेकलीवाली आहे थोडंफार आणि समोरच आहे. सनसेट समोरनच दिसतोय, 1 नंबर व्ह्यू आहे. पाण्यामध्ये रिफ्लेक्शन पण येते सनची, सो ब्युटिफुल. बाई सगळे डिवाइड राहिले, मी एकटा डिवाइड राहिलो, भेटले मला हे सगळे. पब्लिक बघा, क्लाउड बघा, आला खतरनाक एकदम डेंजर. एवढा क्लाउड सनसेट साठी चांगला क्लाउड आहे. क्लाउड चांगला आहे. आलोय, एंड आहे. भारी वाटतंय. आली लाट आली ओला झालो म्हणजे अख्खा लाट ओरपर्यंत आली. लाट अख्खी घेऊन जाते मागे. जेव्हा पाणी लिहत जाता ना तेव्हा बघा भाई सनसेट झाला. आता थोडेसे फोटो काढून घेतो मी पटापटा. भाई मागणं ओला झालोय अख्खा, तिथे उभा होतो. आता पाणी आले. मज्जा येते. सनसेट झालाय, बाकी सनसेट अजून. सनसेट झाला. सनसेट झाला. पाणी तर बघा त्या संग अख्खी वाळू पण जाते पाणी संग. मागणं मी अख्खा ओला होऊन गेलो. निघताना एवढा भारी व्ह्यू झाला ना, असं वाटतं तिथं अजून वेळ थांबव पण नाही थांबता आलं.
व्ह्यू लगेच मी कॅप्चर केला, कारण की वर ऑरेंज आणि खाली पण ऑरेंज रिफ्लेक्शन पडत होतं. तर एकदम भाई सॉलिड वाटत होतं. आणि शंकर भगवान दिसले, आताच भेटले. मस्त व्हिडिओ काढून दे इकडनंच बाहेरचा. वा यार, बघण्यासारखं इकडं. बघण्यासारखं खूप काय काय. शंकर भगवान महाकाल के भक्त है हम. आणि हनुमान आहे वाटतं. हा हनुमान आहे. बघण्यासारखं आहे. इथं तर एक फोटो काढाच एक नंबर. आणि इथं पिक्चर गॅलरी आहे. बघू आता, पहिले या सगळ्यांना घेतो. इथे अख्खी रामायणची अख्खी हिस्ट्री होती. ती मी सगळी दाखवली, कॅप्चर केली आहे व्हिडिओमध्ये. कशी माशी कॅप्चर केली तर प्लीज शॉर्ट पेन बघा. आणि त्या व्हिडिओची साईज छोटी केली, कारण की पुढे जाऊन तुम्हाला नीट वाचता यावी म्हणून. व्हिडिओ हा जो आहे इन्फॉर्मेशन आहे, आधी इन्फॉर्मेशन कळता आली, कारण की अख्खी इन्फॉर्मेशन कळता नाही आली. शॉर्ट पेनतून व्हिडिओ बघा. आतमध्ये शूट करून देतं की नाही काय माहीत, पण बाहेरनं जितकं होतं तितकं कळतं.
पान सिखावे भगवान का राक्षस को मारल नदी के पास चालू तुम्हाला माहिती पंचवटी प्रवेश
रावण वध का 7 किलोमीटर मला एक पण स्टोरी माहिती होती नाही माहिती होतं आणि आपण जे होतं त्या माताला पैसे ते कळता हे माहिती बसवलं तर काही नाही माहिती मला काढता आला तितकाच काढला आहे कारण की मी एकदम मलता वाचलोय मला दोन वेळा डाऊट करायला आले आणि वाचलोय एवढा बेकार वाचलोय ना खूप डेंजर वाचलोय आणि इथं हनुमानची मूर्ती आहे एवढी मोठी आहे चांगली आहे आणि एवढा मलता वाचलोय ना मला दोनदा पकडलेलं दोनदा वाचलोय अर्धी स्टोरी झाली अर्धी स्टोरी नाही का कळता आली कारण की नशीब मी स्विच ऑफ टर्न ऑफ केला नाही तर मग झालं असतं मग माझं काम व्हिडिओ सगळे डिलीट करावं लागले असते पण वाचलोय जाम एवढं डेंजर वाचलोय ना खूप डेंजर वाचलोय बघू जीव आलाय झोपायचं पण नाही झोपायच्या पहिले ब्लॉग अपलोड करायचं एडिट करून हा व्हिडिओ इथं संपतो असं मी जाहीर करून देतो.